नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याचे निफ्टी फिफ्टीचे विकली एक्सपायरी सेटअप डिस्कस करणार आहोत. तर आज निफ्टीने 21,571 वरती क्लोजिंग दिली आहे. तर आज मार्केटमध्ये क्रॅश बघायला मिळाला. निफ्टी जवळजवळ 2% डाऊनसाईडला क्लोज झालेली आहे, म्हणजे 450 पॉईंट निफ्टीमध्ये आज आपण घसरण बघितली. त्यासोबत बँक निफ्टीचा जो मेजर कॉम्पोनंट आहे HDFC बँक, तर HDFC बँकेमध्ये जवळजवळ 8.5% घसरण आज आपल्याला बघायला मिळाली. तर याचाच इम्पॅक्ट मार्केटमध्ये आज आपण बघितला, कारण HDFC बँकेचे क्वार्टरली 3चे रिझल्ट जे होते ते हवे असे चांगले आले नाहीत. त्याच्यामुळे HDFC बँकेमध्ये आपण घसरण बघितली. तर त्याच घसरणीचा इम्पॅक्ट मार्केटमध्ये आज आपण बघितला. तर बँक निफ्टीची जी क्लोजिंग आहे ती ऑलमोस्ट 2,000 पॉईंट बँक निफ्टी आज डाऊन साईडला येऊन क्लोज झालेली आहे, म्हणजे 46,064 वरती बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे. तर काल आपण जे ॲनालिसिस केले होते त्या ॲनालिसिसचा थोडा पण आज मार्केटमध्ये आपल्याला यूज झालेला नाहीये, कारण मॉर्निंगमध्ये आज मोठी गॅप डाऊन ओपनिंग झाली. त्याच्यानंतर मार्केट थोडंसं अपसाईडला गेलं आणि अपसाईडला गेल्यानंतर आज बँक निफ्टीची एक्सपायरी होती. त्याच्यामुळे मॉर्निंगमध्ये कॉलचे प्रीमियम थोडेसे वाढवले. काय केले? कॉलचे प्रीमियम थोडेसे वाढवले. कॉलचे प्रीमियम वाढवून कॉलचे प्रीमियम वरच्या साईडला काय केले? शॉर्ट्स केले. शॉर्ट करून त्या प्रीमियमला पूर्णपणे झिरो करून आज जे कॉल रायडर होते त्यांनी आज मार्केटमध्ये जबरदस्त पैसा इकडे बनवला. कारण आजचं मार्केटचं स्ट्रक्चर बघितलं तर ऑलरेडी मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपनिंग झाली. मॉर्निंगमध्ये कॉलचे पेमेंट वाढवले. त्याच्यानंतर स्लो अँड स्टडी मार्केटला डाऊन साईडला आणून क्लोज केलं. ओके. तर उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे, की उद्या मार्केट ओपन कुठे होते आणि ओपनिंग नंतर मार्केट कसं बिहेव करते हे बघणं गरजेचं असेल. उद्या देखील जर मार्केटची ओपनिंग अपसाईडला झाली, म्हणजे मार्केट फ्लॅट किंवा गॅप ओपन होऊन जर डाऊन साईडला उद्या क्लोजिंग देईल, ज्या प्रकारे आजची ओपनिंग आणि ओपनिंग वरती आणि क्लोजिंग खालती आहे, त्याच प्रकारे जर उद्याची ओपनिंग वरती असेल आणि क्लोजिंग खाली असेल तर डेफिनेटली मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये जाण्याचे चान्सेस असतील. पण उद्या जर मार्केटमध्ये परत एकदा रिकव्हरी आली तर चान्सेस आहेत की परत एकदा निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला अपसाईडची मुवमेंट बघायला मिळेल. तर उद्या दिवस खूप महत्त्वाचा असेल. स्पेशली उद्या निफ्टीची पण एक्सपायरी आहे. तर उद्या मार्केट ओपन कुठे होते हे पण बघणं गरजेचं असणार आहे, कारण डाऊन साईडला 21,550 आजचा लो, त्याचबरोबर 21,500 हा एक सायकोलॉजिकल लेवल आहे. तर 21,500 हा एक निफ्टीसाठी सपोर्टचं काम करू शकतो, स्पेशली फ्लॅट ओपनिंगमध्ये. जर निफ्टीची ओपनिंगच 21,500च्या खाली झाली तर डेफिनेटली 21,500 हा जो निफ्टीचा सपोर्ट आहे तो निफ्टीसाठी काय करेल? रेजिस्टन्सचं काम करेल. त्याच्यामुळे उद्या मार्केट कुठे ओपन होते हे बघणं गरजेचं असेल. पण ॲज पर चार्टच्या नुसार उद्या मार्केटमध्ये डाऊन साईडची ओपनिंग होणं अपेक्षित आहे. म्हणजे उद्या मार्केट पुन्हा एकदा गॅप डाऊन ओपनिंग होणं अपेक्षित आहे. पण मार्केटमध्ये एका रात्रीमध्ये काहीही होऊ शकतं. त्याच्यामुळे मार्केटमध्ये आज जरी मार्केट डाऊन साईडला क्लोज झाले तर उद्या मार्केट एक्झॅक्टली या लेवलवरती, पण ज्या लेवलवरती आज मार्केटने हाय लावलाय त्या लेवलवरती पण मार्केट उद्या ओपन होऊ शकतं. तर उद्याची ओपनिंग जर अपसाईडला झाली, म्हणजेच आजच्या हायच्या आसपास जर ओपनिंग झाली तर आपल्याला नक्कीच एक चांगला ट्रेड बघायला मिळू शकतो. स्पेशली गॅप अप ओपनिंगमध्ये आपण काय करणार आहोत? पुटचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण गॅप अप ओपनिंग एक्झॅक्टली 21,850च्या आसपास झाली तर एक्झॅक्टली इथून आपल्याला फॉल बघायला मिळाला आहे. त्याच्यामुळे आपण इकडे काय करू शकतो? छोटासा स्टॉप लॉस लावून इकडे आपण पुटचा ट्रेड बनवू शकतो. त्या कंडिशनमध्ये हा जो मुवमेंट आलाय अशा प्रकारे मार्केट आपला डाऊन साईडला येताना दिसू शकतं. त्याच्यामुळे स्पेशली उद्या जर निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 200 पॉईंटच्या वरची गॅप अप ओपनिंग झाली तर नक्कीच मी 21,850 वरती पुन्हा एकदा निफ्टीमध्ये काय करेन? पुटचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करेन. टार्गेट्स म्हणजे असतील 21,680, त्याच्यानंतर 21,580 आजचा क्लोजिंग पॉईंट, इथपर्यंतचे माझे पुटचे टार्गेट्स असतील. उद्या जर निफ्टीमध्ये फ्लॅट ओपनिंग झाली तर फ्लॅट ओपनिंगमध्ये मी हा एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलेला आहे, कारण या ट्रेंड लाईनच्या वरती आज निफ्टी गेलीच नाही. त्याच्यामुळे उद्या जर इकडे कुठे ओपनिंग झाली आणि या ट्रेंड लाईन जर ब्रेक करेल तर मी नक्कीच या ट्रेंड लाईनच्या वरती एक कॉलचा ट्रेड घेईन. टार्गेट माझं छोटंसं असेल, 21,675चं माझं छोटं टार्गेट असेल. 21,675ची लेवल प्रॉपरली जर ब्रेकआउट देऊन जर या लेवलच्या वरती सस्टेन होईल तर चान्सेस आहेत की निफ्टी आपल्याला 21,760 ते 21,850 पर्यंत जाताना दिसू शकते. त्याच्यामुळे 21,675 हा जो रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स खूप महत्त्वाचा असेल. या रेजिस्टन्सवरती आपण काय करू? एकदा कॉलचा प्रॉफिट बुकिंग करू. या रेजिस्टन्सवरती मार्केट थोडासा पॉज घेऊन हा रेजिस्टन्स जर ब्रेक करेल तर पुन्हा एकदा आपल्याला इकडे कॉलचा ट्रेड बघायला मिळू शकतो. तर हा आपला फ्लॅट ओपनिंगचा आपण प्लॅनिंग इकडे डिस्कस केला. फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी आजचा लो ब्रेक करेल, म्हणजेच 21,550चा जर लो ब्रेक करेल, क्लिअरली आपण 21,550च्या खाली पुटचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स आपले असतील 21,500चं आपलं फर्स्ट टार्गेट असेल. तर 21,500 वरती मार्केट कसं बिहेव करते हे बघणं गरजेचं आहे, कारण
21,500 हा एक सायकोलॉजिकल लेवल आहे. तर या लेवलवरनं बाउन्स बॅक जर केला तर परत एकदा 21,675चा लेवल मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं. त्याच्यामुळे 21,500 वरती मार्केट कसं आलेवरती कसं करतंय किंवा 21,500ची लेवल जर फोर्सफुली जर ब्रेक केली तर नक्कीच आपण 21,400च्या लेवल्स उद्या निफ्टीमध्ये बघू शकतो. पण उद्याची ओपनिंग खूप महत्त्वाची असेल. तर फ्लॅट ओपनिंगमध्ये आपण सिंपल या ट्रेंड लाईनच्या वरती काय करू, कॉलचा ट्रेड प्लॅन करू आणि आजच्या लोच्या खाली आपल्याला काय करायचं आहे, पुटचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. तर उद्या एक्सपायरी असल्यामुळे आपण ॲट द मनी आणि इन द मनीचे ऑप्शन आपण बाय करणार आहे. ओटीएमचे ऑप्शन शक्यतो अवॉइड करा, कारण ओटीएमचे ऑप्शन तुम्ही जर बाय कराल आणि मार्केट जर तुमच्या अगेन्स्ट जाईल तर नक्कीच ओटीएमच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला काय होईल, तिकडे लॉस होऊ शकतो बिकॉज ऑफ प्रीमियम डिके. मार्केट जर अगेन्स्ट गेलं तर नक्कीच ओटीएमच्या ऑप्शनमध्ये आपला प्रीमियम डिकेमुळे काय होतं, लॉस बघायला मिळू शकतो. तर आपला फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. उद्या जर निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग जर झाली तर गॅप अप ओपनिंग कुठे होते हे बघणं गरजेचं आहे. ओपनिंग जर या रेजिस्टन्स आणि या सपोर्टच्या आसपास इकडे कुठे ओपनिंग झाली, ओपनिंग नंतर जर निफ्टी वरती गेली तर 21,675 या रेजिस्टन्स वरती जर निफ्टी आपला रेजिस्टन्स खाताना दिसेल तर रेजिस्टन्स खाऊन डाऊन साईडला येईल. क्लिअरली आपण 21,675च्या खाली पोटचा रेट प्लॅन करू. 21,570चा आपलं फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 21,500चा आपला नेक्स्ट टार्गेट निफ्टीमध्ये बघायला मिळेल. पण गॅप अप ओपनिंग नंतर जर निफ्टी 21,675ची लेवल ब्रेक करेल, त्याच्यानंतर या लेवलवरती रिट्रेसमेंट करून जर अपसाईडला जाईल तर नक्कीच आपण 21,675च्या वरती काय करणार आहोत, कॉलचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. टार्गेट्स आपले असतील 21,760चा फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 21,850 आपला नेक्स्ट टार्गेट निफ्टीमध्ये बघायला मिळेल. त्याच्यामुळं गॅप अप ओपनिंग मध्ये 21,675चा जो रेजिस्टन्स आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे. तर कॉलच्या ट्रेडमध्ये आपल्याला लगेच घाई करायची नाहीये. प्रॉपरली ब्रेकआउट होऊ द्या, त्याच्यानंतर रिट्रेसमेंट करू द्या. रिट्रेसमेंट करून जर अशा प्रकारे जर निफ्टी आपल्याला अपसाईडला जाताना दिसेल तर आपण तिकडे कॉलसाठी जाऊ. अदरवाईज निफ्टी आपला ब्रेकआउट दाखवू शकते आणि परत या रेंजच्या आतमध्ये येताना दिसू शकते. म्हणजे इकडे आपल्याला फेक ब्रेकआउट दाखवू शकते. तर फेक ब्रेकआउटमध्ये आपल्याला ट्रॅप व्हायचं नाही. प्रॉपर ब्रेकआउट झाला तरच आपण तिकडे निफ्टीमध्ये कॉलचा रेट प्लॅन करू. उद्याची ओपनिंग जर 21,675च्या वरती या लेवलच्या वरती होऊन जर निफ्टी पहिलीच कॅन्डल 21,675च्या आतमध्ये क्लोज करेल तरी देखील आपण काय करणार आहे, पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहे. 21,550 जो की आजचा लो तिथपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला ऑलमोस्ट बघायला मिळतील. गॅप अप ओपनिंग नंतर या लेवलच्या वरती 21,675च्या वरती जर निफ्टी सस्टेन झाली, म्हणजे पहिली कॅन्डल जर या 21,675च्या खाली न क्लोज करता इकडे जर निफ्टी कॅन्डल क्लोजिंग देत असेल या लेवलच्या वरती, तर चान्सेस आहे की निफ्टी आपल्याला स्लो अँड स्टडी 21,850च्या लेवल टच करताना दिसू शकते. त्याच्यामुळे ओपनिंग कुठे होते हे बघणं गरजेचं असणार आहे. ओपनिंग 21,675च्या वरती झाली आणि मार्केट या लेवलच्या वरती जर कॅन्डलस्टिक बनवत असेल तर नक्कीच आपण इकडे अशा प्रकारची कॅन्डलस्टिक जर इकडे आपल्याला बघायला मिळेल तर डेफिनेटली आपण इकडे काय करू, कॉलचा ट्रेड प्लॅन करू. हा आपला ओव्हरऑल निफ्टीचा गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर गॅप अप ओपनिंगमध्ये लेवल खूप महत्त्वाचे असतील. लेवलच्या वरती ओपनिंग झाली तर चान्सेस की तिथून सपोर्ट घेऊ शकते. लेवलच्या खाली जर मार्केट ओपन झालं तर चान्सेस असतील की तिथून निफ्टी रेजिस्टन्स खाऊ शकते. त्याच्यामुळं 21,675चा लेवल मार्क करून ठेवा. उद्या जर निफ्टीमध्ये गॅवडाऊन ओपनिंग झाली तर गॅवडाऊन ओपनिंगमध्ये डेफिनेटली जर निफ्टी गॅवडाऊन ओपन अपसाईडला येईल तर मी काय करणार आहे, राईज वरती मी काय करणार आहे, तिकडे शॉर्टचा पोझिशन बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, जसं आपण बाय ऑन डीप वरती आपण कॉलचे पोझिशन बनवतो तशी मार्केटची जर मुवमेंट अपसाईडची झाली तर रेजिस्टन्स वरती आपण काय करणार आहे, पुट साइडेड प्लॅन करणार आहे. कारण हा जो रेजिस्टन्स आहे हा एक ट्रेंडिंग रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळत आहे. त्यासोबत 21,550चा जो सपोर्ट आहे तो निफ्टीसाठी काय होईल, एक रेजिस्टन्सचं काम करेल. त्याच्यामुळे ज्यावेळेस निफ्टी गॅपडाऊन ओपन जर वरती येईल आणि 21,550 वरून आपल्याला जर परत फॉल करताना दिसेल, क्लिअरली मी तिकडे पुटचा ट्रेड प्लॅन करेन. कॉलसाठी मी तेव्हाच घेईन ज्यावेळेस या ट्रेंडलाईनच्या वरती किंवा 21,600च्या वरती निफ्टी प्रॉपरली ब्रेकआउट येईल, त्यावेळेसच मी तिकडे कॉल ट्रेड प्लॅन करेन, स्पेशली गॅपडाऊन ओपनिंगमध्ये. ओके, गॅपडाऊन ओपनिंगमध्ये काय असेल, 21,600च्या वरती माझा कॉलचा प्लॅनिंग असेल. अदरवाईज 21,600च्या खाली कोणत्याही अपवरती मी काय करणार आहे, तिकडे पुटचा ट्रेड प्लॅन करणार आहे. उद्या जर परत एकदा निफ्टीमध्ये 100 पॉईंट 200 पॉईंटच्या वरची जर गॅपडाऊन ओपनिंग झाली तर त्या कंडिशनमध्ये थोडंसं प्राइस ॲक्शन बनवू द्या. प्राइस ॲक्शन बनल्यावरती मार्केटमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करता. डाऊन साईडला थोडेसे आपण लेवल बघूया की डाऊन साईडला कोणते लेवल्स आपल्याला बघायला मिळत आहेत. तर डाऊन साईडला आपण 21,500, 21,450, 21,400, त्याच्यानंतर 21,250चा लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. तर मेजर जो एक लेवल आहे 21,400च्या खाली जर निफ्टी आली तर चान्सेस की निफ्टीमध्ये आपल्याला 21,250चे लेवल्स
बघायला मिळू शकतात. तर इकडे आपल्याला 50-50 पॉईंटची रेंज आपण बघू शकतो. 50-50 पॉईंटमध्ये आपण काय करू शकतो, प्रॉफिट बुकिंग करू शकतो. कारण एका दिवशीच आपल्याला एवढी मोठी रॅली कॅप्चर करायचं असेल तर एवढ्या मोठ्या रॅलीमध्ये आपल्याला पेशन्स पण खूप महत्त्वाचा असतो. पेशन्स जर असेल तरच आपण खूप मोठी रॅली कॅप्चर करू शकतो. अदरवाईज मी तर तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्हाला एक दिवस रॅली कॅप्चर करायची आहे का डेली तुम्हाला 50-50 पॉईंट टार्गेट घ्यायचं आहे. तुम्हाला जर डेली 50 पॉईंट टार्गेट घ्यायचं असेल तर तुम्ही डेली प्रॉफिटमध्ये राहू शकता. पण एक दिवस जर तुम्ही रॅली कॅप्चर करून जर रोज जर त्या रॅलीचा विचार करून जर रॅली रोज मार्केटमध्ये अशा प्रकारची रॅली येणार नाही, त्याच्यामुळं रोज तुम्ही रॅलीचा विचार करून जर ट्रेड घेण्याचा प्रयत्न कराल तर त्या रॅलीच्या पायात तुम्हाला डेली लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळं छोटे छोटे स्कॅल्पिंग ट्रेड करा, 10-15 पॉईंट 20 पॉईंट असे पॉईंट जर तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही प्रॉफिटमध्ये जाऊ शकता. पण तुम्ही जेवढं प्रॉफिट करताय 10-15 पॉईंट जर तुम्ही डेली बुक करताय तर याच्यापेक्षा जास्त तुमचा लॉस पण नसावा. कारण तुम्ही 15-20 पॉईंट प्रॉफिट बुकिंग करताय आणि तुमचा 35 पॉईंट 30 पॉईंट तुम्ही स्टॉपला सेट करून घेताय तर हे सर्रास चुकीचं आहे. तुम्ही जेवढं प्रॉफिट बुकिंग करताय तेवढा त्या पॉईंटच्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा कमीचा तुमचा लॉस असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर 15 पॉईंटचं किंवा 20 पॉईंट प्रॉफिट बुक करताय, तुमचा स्टॉप लॉस हा 10-15 पॉईंटचा असणं गरजेचं आहे. 15 पॉईंटपेक्षा जर तुमचा स्टॉप लॉस जास्त असला तर तुमचा ओव्हरऑल जो प्रॉफिट आहे, प्रॉफिट अँड लॉस तो तुमचा लॉसमध्येच जाईल. कारण तुम्ही 5 दिवस जर प्रॉफिट बनवलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 5 दिवस 10-10 पॉईंट घेतले म्हणजे ऑलमोस्ट 5 दिवसाचे तुमचे 50 पॉईंट झाले. पण तुम्ही एका दिवशी जर 50 पॉईंटचा लॉस केला तर नक्कीच तुम्ही 5 दिवसाची तुमची मेहनत एका दिवसामध्ये वाया घालवू शकता. तर हे तुम्हाला करायचं नाहीये. तुम्ही जर स्कॅल्पिंग करताय तर तुम्हाला स्कॅल्पिंगमध्ये पण तुमचा स्टॉप लॉस पण घेणं गरजेचं आहे. स्टॉप लॉस तुम्ही जर घेतला तर तुमचं कॅपिटल पण वाचू शकतं आणि तुमचं प्रॉफिट पण वाचू शकतं. ओके. तर आपला हा निफ्टीचा मोठ्या कॅपिटल ओपनिंगचा प्लॅनिंग पण आपण इकडे डिस्कस केला. मोठ्या कॅपिटल ओपनिंगमध्ये प्राइस ॲक्शनच आपल्याला फायदेशीर ठरू शकते. प्राइस ॲक्शन जी बनेल त्याचा यूज करून आपण तिकडे ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू शकतो. काही गडबड करू नका, कारण मार्केटमध्ये रॅन्डम मुवमेंट आपल्याला बघायला मिळतात. मार्केट कधीही मोठी कॅपिटल ओपनिंग देते, कधी मोठी कॅप ओपनिंग देते. तर अशा मार्केटमध्ये बीटीएसची ट्रेड थोडीशी अवॉइड करा. बीटीएसची ट्रेडमध्ये तुम्ही तेवढंच पैसे लावा जेवढं तुम्ही लॉस केलं तर तुम्हाला त्रास होणार नाही. तेवढ्याच पैशाने तुम्ही बीटीएसटी करू शकता. स्पेशली बीटीएसटी करणं थोडंसं रिस्की असतं, कारण मार्केटमध्ये काय होईल, एका रात्रीमध्ये काय होईल हे सांगणं थोडंसं कठीण असतं. त्याच्यामुळे स्पेशली जे नवीन लोक आहेत, ते नवीन लोक बीटीएसटीमध्ये ट्रॅप होतात. तर हा एक ट्रॅप आहे. बीटीएसटी म्हणजे हा एक ट्रॅप असतो. कारण मार्केटला जज करून जर आपण एखादा ट्रेड होल्ड करत असो, थोडंफार लॉजिक असेल तर आपण बीटीएसटी जाऊ शकतो. जर आपण जेन्युइनली एखादं लॉजिक आपल्याला माहित असेल किंवा एखादा न्यूज असेल तर खरंच त्या न्यूजवरती मार्केट जर तसं बिहेव करत असेल तर आपण तिकडे बीटीएसटी करू शकतो. पण रॅन्डमली आपण जर बीटीएसटी करण्याचा प्रयत्न करू तर डेली आपण लॉसमध्ये जाऊ. त्याच्यामुळे बीटीएसटी थोडंसं एक्सपिरियन्स लोकांनीच करण्याचा प्रयत्न करा. किंवा तुम्ही जर बीटीएसटी करत असाल तर बीटीएसटीमध्ये पण तेवढेच पैसे लावा जेवढे तुम्ही सहन करू शकता. तर आता आपण बँक निफ्टीकडे वळूया की बँक निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या लेवलवरती ट्रेड मिळू शकतो. तर बँक निफ्टीने एक्झॅक्टली 46,000ची सायकोलॉजिकल लेवल टच करून 46,064 वरती बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे. तर बँक निफ्टीने आज 47,200चा हाय लावला आणि ऑलमोस्ट इथून आपल्याला डाऊन साईडला 1200 पॉईंटचा फॉल दाखवला. स्लो अँड स्टडी बँक निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळाला. तुम्ही जर बघितलं तर फर्स्ट हाफमध्ये 12 पर्यंत आपण बँक निफ्टीमध्ये फॉल बघितला. त्याच्यानंतर बँक निफ्टीमध्ये जर मुवमेंट बघितली तर स्लो अँड स्टडी मार्केट अप डाऊन या रेंजमध्ये आपल्याला बघायला मिळालं. तर बँक निफ्टीमध्ये पण आपण हा एक रेंज ड्रॉ केलेला आहे. आपण हा एक ट्रेंडिंग ट्रेंड लाईन ड्रॉ केलेला आहे. तर तुम्ही काय करू शकता, 43,200च्या वरती तुम्ही कॉलसाठी जाऊ शकता. 200 पॉईंटच्या ट्रेडसाठी तुम्ही काय करू शकता, कॉलचा रेट प्लॅन करू शकता. कारण तुम्ही या ट्रेंड लाईनच्या वरती कॉलचा रेट घेण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही थोडंसं इकडे ट्रॅप पण होऊ शकता. तर बेटर की तुम्ही 46,200च्या वरती कॉलसाठी जाऊ शकता. कारण हा एक सपोर्ट होता, या सपोर्टला ब्रेक करून बँक निफ्टी डाऊन साईडला आली आणि त्या लेवलच्या खाली क्लोज केलेली आहे. उद्या जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाली, फ्लॅट ओपनिंग नंतर बँक निफ्टी जर परत एकदा 46,000ला जर सपोर्ट बनवताना दिसेल, याच लेवलवरती ओपन होऊन जर 46,000ला सपोर्ट बनवताना दिसेल तर डेफिनेटली आपण 46,000 वरती एखादी बुलिश कॅन्डल जर बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळेल एक्झॅक्टली 46,000 वरती, तर आपण इथेच कॉलसाठी बनवू शकतो. टार्गेट्स आपले असतील 46,400 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळतील. पण इकडे आपल्याला मेजर बुलिश कॅन्डल दिसणं किंवा बुलिश कॅन्डल जर बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळत असेल तर आपण तिकडे कॉलचा रेट घेऊ शकतो. अदरवाईज तुम्ही काय करू शकता, बँक निफ्टी इथे ओपन झाली, इथे येऊन जर सपोर्ट घेऊन या स्विंगला ब्रेक करेल तर डेफिनेटली आपल्या इकडे डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळू शकतो. तर त्या कंडिशनमध्ये आपण एक पॅटर्नवरती ट्रेड करू शकतो. तर चान्सेस आपले असतील की तिकडे आपल्याला प्रॉफिट होऊ शकतं. तर या लेवलवरती ट्रेड करण्याचा प्रयत्न तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला इकडे जेन्युइनली कॅन्डल स्टिक बघणं गरजेचं आहे. प्रॉपर जर कॅन्डल बुलिश असेल तर तुम्ही एक्झॅक्ट 46,000 वरती कॉलसाठी घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही या स्विंगच्या वरती जाण्याचा वेट करू शकता. या स्विंगच्या वरती ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तुम्ही कॉलसाठी जाऊ शकता.
फ्लॅट ओपनिंग नंतर जर बँक निफ्टीने 46,000ची लेवल ब्रेक केली, म्हणजे फ्लॅट ओपनिंग जर या लेवलच्या आसपास झाली आणि 46,000ची लेवल बँक निफ्टीने ब्रेक केली, तर क्लिअरली मी 46,000च्या खाली बेरिश असणार आहे. पुढचा स्टेट मी तिकडे प्लॅन करेन. टार्गेट्स म्हणजे असतील 25,800 तर माझा फर्स्ट टार्गेट असेल. त्याच्यानंतर 25,700, 25,500 असे मी माझी डाऊन साईडचे टार्गेट्स मला ओपन होताना दिसतील. तर हा आपला बँक निफ्टीचा फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. उद्या जर बँक निफ्टीमध्ये गॅप ऑफ ओपनिंग झाली तर गॅप ऑफ ओपनिंग कुठे होते हे बघणं गरजेचं असणार, कारण सेकंड हाफमध्ये 46,400 वरून बँक निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळालेला आहे. त्याच्यामुळे बँक निफ्टी जर एक्झॅक्टली या लेवलच्या आसपास ओपन होऊन परत एकदा आपल्याला 46,400च्या इथून जर आपल्याला डाऊन साईडची मुवमेंट दाखवेल तर 46,400 वरती आपण परत एकदा पुढचा स्टेट प्लॅन करू. टार्गेट्स आपले असतील 46,000 आपलं फर्स्ट टार्गेट असेल. 46,000ची लेवल जर सायकोलॉजिकल लेवल बँक निफ्टीने जर ब्रेक केली तर चान्सेस आहेत की आपल्याला 25,800 ते 25,600च्या लेवल्स बघायला मिळू शकतात. तर गॅप ऑफ ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. गॅप ऑफ ओपनिंग नंतर जर बँक निफ्टी 46,400ला ब्रेक करेल, या लेवलला ब्रेक करून जर या लेवलच्या वरती सस्टेन होऊन अपसाईडला जाताना दिसेल तर 46,400च्या वरती आपण काय करू शकतो, एक कॉल टार्गेट घेऊ शकतो. त्या कंडिशनमध्ये आपले टार्गेट्स असतील 46,700चं आपलं फर्स्ट टार्गेट असेल. त्याच्यानंतर आपल्याला 47,000चे लेवल्स बँक निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळू शकतात. तर त्याच्यामुळे गॅप ऑफ ओपनिंगमध्ये 46,400 हा जो रेजिस्टन्स असणार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे. या रेजिस्टन्सच्या खाली आपण डेफिनेटली पुढचा ट्रेड प्लॅन करू आणि 46,400च्या वरती आपल्याला काय करायचं आहे, कॉल ट्रेड प्लॅन करायचा आहे. उद्या जर बँक निफ्टीमध्ये परत एकदा जर गॅवडाऊन ओपनिंग जर आपल्याला बघायला मिळाले तर गॅवडाऊन ओपनिंगमध्ये मी डेफिनेटली राईजवरती काय करणार आहे, पुढचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, तर गॅवडाऊन ओपनिंगमध्ये मी एका अपचा वेट करेन. हा अप जर 46,000च्या आसपास आला आणि 46,000 जर बँक निफ्टी आपल्याला फॉल करताना दिसेल तर क्लोजिंग पॉईंटचा मी काय करेन, स्टॉप लॉस लावून 46,000च्या खाली पुढचा सेट प्लॅन करेन. टार्गेट्स म्हणजे असतील 25,800 ते 45,600 पर्यंतची टार्गेट्स म्हणजे डाऊन साईडला पुटमध्ये असतील. त्याच्यामुळे गॅवडाऊन ओपनिंगमध्ये माझा स्पेशली पुटचाच प्लॅनिंग असेल. जोपर्यंत बँक निफ्टी 46,200च्या खाली असेल तोपर्यंत माझी पुटची प्लॅनिंग असणार आहे. म्हणजे मार्केट जर ओपन होऊन जर अपसाईडला आलं तर रेजिस्टन्सवरती मी काय करणार आहे, शॉर्टचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे पुटचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर लेवल फॉलो करा. लेवल एक तर 46,000चा हा जो सपोर्ट आहे तो स्पेशली गॅवडाऊन ओपनिंगमध्ये बँक निफ्टीसाठी रेजिस्टन्स काम करू शकतो. त्याचबरोबर हा जो सपोर्ट होता 46,200चा तो देखील बँक निफ्टीसाठी एक रेजिस्टन्सचं काम करू शकतो. त्याच्यामुळे या दोन्ही मेजर रेजिस्टन्सच्या इथून जर बँक निफ्टी फॉल करताना दिसेल, इव्हन जो क्लोजिंग पॉईंट आहे तो क्लोजिंग पॉईंट पण हा एक रेजिस्टन्सचं काम करेल, स्पेशली गॅवडाऊन ओपनिंग झाली तर. उद्या जर बँक निफ्टीमध्ये परत एकदा मोठी गॅवडाऊन ओपनिंग झाली, म्हणजे 350 पॉईंट किंवा 400 पॉईंट, 500 पॉईंट, 1000 पॉईंटच्या वरची जर गॅवडाऊन ओपनिंग झाली तर त्या कंडिशनमध्ये पहिला तासभर आपण काय करू, मार्केटला वॉच करू. पहिल्या एक तासात मार्केटमध्ये कसं प्रायझेशन बनतंय ते बघू आणि त्याच्यानुसार आपण ट्रेड करण्याचा प्रयत्न करू. कारण आजचा दिवस आपल्यासाठी एवढा काही खास दिवस नव्हता. त्याच्यामुळे उद्या आपल्याला आजचा जो लॉस आहे तो रिकवर करणं गरजेचं आहे. पण आपल्याला घाई गडबड करायची नाहीये, कारण आपण जर उद्या घाई गडबड करू तर उद्या देखील आपला लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळं लॉस रिकव्हरी करायच्या हेतून आपल्याला ट्रेड करायचा नाहीये. आपल्याला जर लॉजिकवरती आपल्याला ट्रेड मिळाला तर नक्कीच आपण तिकडे रिस्क घेऊन ट्रेड करू. भले आपला स्टॉप लॉस हिट झाला तर हिट होऊ द्या, पण काहीतरी लॉजिकवरती आपला ट्रेड बनतोय त्याचा फायदा आपल्याला उद्या नाही मिळाला तर उद्या नाही मिळाला तरी पण येणाऱ्या दिवसामध्ये मिळू शकतो. तर आज आपण ओव्हरऑल कॉलचे स्टेट प्लॅन केले होते. बाय ऑन डीप वरती आज आपण मार्केटमध्ये काम केलं, पण डेफिनेटली कॉलमध्ये आपले 2 स्टॉप लॉस तिकडे हिट झाले. तर होणार, मार्केट आपल्याप्रमाणे चालणार नाही. मार्केटच्या प्रमाणे चालतं. तर आपली जी स्ट्रॅटेजी असते त्या स्ट्रॅटेजीला आपल्याला फॉलो करून आपल्याला ट्रेड घ्यायचे असतात. त्याच्यामध्ये मे बी आपण 3 दिवस स्टॉप लॉस घेऊ. 3 दिवस जे आपले असतील त्यातला आपला आजचा दिवस आपण कन्सिडर करू शकतो. त्याच्यामुळे स्टॉप लॉस हिट झाला म्हणून आपल्याला रिग्रेट करायचं नाही किंवा काळजी करायची नाही, कारण मार्केटमध्ये एक स्टॉप लॉस हा कधीतरी होणारच, पण ते स्टॉप लॉस आपल्याला घेणं पण गरजेचं असतं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.